बाउंड्री लाईनचा बाहेर तर चौकार आहे, त्याला लागून तुम्ही कॅच पकडली डायरेक्ट तर फलंदाज बाद देखील आहे. स्ट्रायकिंग एंडला धीरज आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अतुल, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या गौरी स्पोर्ट्स नेवाळीची. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती अपकमिंग यंग टॅलेंट आहे संग्राम 11 नितलस अतुल काटे ऑन बॉलिंग मार्क. 1 वाजून बरोबर 21 मिनिटं झालेली आहेत. दोन्ही संघांना उपस्थित मान्यवरांकडून लाडक्या प्रेक्षकांकडून आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. 4 षटकांचा सामना, अंपायरचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन, लेट्स प्ले. व्हेरी फर्स्ट बॉल खेचून बाउन्स वरती जाऊन पूल केला, गॅप मध्ये बॉल आहे. फिल्डर येतोय पण त्याचा वाख्या बाहेर, सीमा पार. पहिला चौकार. डीजे ऑपरेटरचा सध्या लंच ब्रेक आहे. पहिला चौकार आपण पाहतोय, डीप मिड विकेटला आलाय. शॉर्ट ऑफ लेंथ होता. अतुल काटे पुन्हा एकदा राईट हॅम विकेटने. यावेळेला थर्ड मॅन ऍक्शन मध्ये फील्ड डाऊन दी बॉल आणि चौकाराचं प्रत्युत्तर अतुल काठेने दिलं. धीरज होतोय 4 वरती बाद. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या गौरी स्पोर्ट्स नेवाळीला. आज बऱ्याचशा खेळाडूंची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती संग्राम 11 नितलस मध्ये खास करून अष्टपैलू नेहमीच तुम्हाला आघाडीला जो पाहायला मिळतो राहुल, त्यानंतर ओमकार असेल, स्वप्नील, प्रमुख खेळाडू नसल्यानंतर बऱ्याचशा यंगस्टरना देखील संधी मिळते आणि या संधीचं सोनं जर तुम्ही केलं तर प्रमुख संघामध्ये तुम्हाला जागा देखील तुमची निश्चित होते. 4 ला पहिला धक्का बसलाय. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आलेला आहे नितेश काथारा. अतुल समोर खेळण्याचा प्रयत्न होता, एज घेऊन पाहायला लागला बॉल. सिली पॉइंटला स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मधून पोहोचला. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. प्रेक्षकांची हजेरी आता आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये या क्रीडांगणावरती. आई गावदेवी मैदान, पाटीलवाडी, गोडांबा रोड. सर्वांचं सहर्ष स्वागत. ग्रामस्थ मंडळ चषक 2024 परवाचा दुसरा दिवस आहे. बी पोलच्या पहिल्या फेरीतील दुसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत. शफल क्रॉस होऊन हुक करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल आहे. वेगाने चाललाय लॉंग लेगला. समोर झाड, त्या झाडाच्या भोवतून दोन्ही फिल्डर, पण चेंडू मात्र न थांबता गेला. सीमा रेषेच्या बाहेर आला चौकार. झाडाच्या एका बाजूने एक फिल्डर तर दुसऱ्या बाजूने एक फिल्डर होता, पण चेंडू सरळ गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. झाडांचं महत्व या क्रीडांगणाच्या मालकाने जपलेलं आहे. गरजेचं आहे त्या गोष्टी, बिकॉज बाजूलाच MIDC, एअर पॉल्युशन, आणि या वनस्पती ही झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात, त्यामुळे त्यांचं देखील संवर्धन करणे काळाची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे लास्ट इयर आपण मे महिन्याचं टेम्परेचर जर बघितलं तर फार उष्णता होती, त्यामुळे आता तुम्हाला झाडं लावावीच लागतील. काळाची गरज बनलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 9. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना षटकातील आणि एका बॉलचा खेळ शिल्लक. अतुल पुन्हा बॉलिंग मार्क वरती, तर प्रथमताच अतुल देखील स्ट्रायकिंग एंडला आहे. लॉफ केला स्ट्रेट बॅटने, बॅट हातामध्ये फिरली आहे. मिस टाइम आहे. लॉंग ऑफचा फिल्डर वेल जज कॅच. कॉल त्याने दिला आणि फार गरजेचं आहे जेव्हा तुमचा संवाद होतो. अटेम्प्ट त्याने केली, ही कॅच पकडली त्याने. कॅच धक्का दुसरा. अतुल काथारा होतोय बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. गौरी स्पोर्ट्स नेवाळी 9-4-2, 9-2. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 9 धावा धावफलकावरती. डिसिप्लिन बॉलिंग
अतुल काठे गेल्या काही वर्षांमध्ये फार चांगली बॉलिंग करतोय आणि या बॉलिंग युनिट मधलं आणि एक मोठं नाव म्हणजे सध्या जो गोलंदाजीसाठी आलाय प्रमोद पावशे. राऊंड ॲक्शन या निटलस गावचा मलिंगा नेहमीच तुम्हाला प्रभावित करणारी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. संग्राम मिलवन निटलस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक देखील नूतन वर्षामध्ये तुमच्या भेटीला येते. 40 ग्रामीण संघांना घेऊन 2, 3, 4, 5, 6 आणि 7 जानेवारी 2025 ला ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते. जांभुळेश्वर क्रीडानगरी निटलस अगदी हायवेच्या त्या बाजूलाच त्यांचं क्रीडांगण आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50,000, तृतीय, चतुर्थ आणि पाचवं पारितोषिक प्रत्येकी 25,000. मालिकावीरसाठी बाईक आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील बायसिकल सायकल देण्यात येईल. प्रमोद पावशे खोलात आला, ऑनसाइडला ग्लान्स केलेला, बॅटचा चेहरा बंद करण्यास भाग पाडलं या चेंडूने. चांगला चेंडू, चांगला फटका देखील फलंदाजाकडून 1 धावच्या फटक्यावरती मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. डबल फिगर, मॅजिकल फिगर आहे क्रिकेटचं. 10 धावा धाव फलकावरती आहेत. क्रिकेटचा स्टँडर्ड जपला जातोय. एक चांगला चेंडू आला, यॉर्क लेनचा होता, त्याला एक चांगला फटका ग्लान्स करत असताना फलंदाज आपण बघितला तो नितेश काथारा. नील लेफ्टी आहे जो नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यंगस्टरना संधी देतोय प्रत्येक संघ. यंदाच्या हंगामामध्ये मी डोंबिवलीचं क्रिकेट असेल, भिवंडीचं क्रिकेट असेल, रायगडाचं क्रिकेट असेल जवळून पाहतोय आणि प्रत्येक संघामध्ये 1 ते 2 असे यंगस्टर आहेत त्यांना वारंवार संधी दिली जाते. यासाठी की ते आपलं फ्युचर आहे, आपल्या गावाचं फ्युचर आहे. जी दहशत आज आपल्या गावाची ती उद्या देखील राहिली पाहिजे आणि त्यामुळे प्रत्येक संघामधून या यंगस्टरना प्राधान्य. त्यामधला नील काथारा गौरी स्पोर्ट्स नेवाईसाठी. खोलात आलाय, पावशेचा यॉर्कर परफेक्ट आलाय आणि मैदानाचा बाहेर जाईल. नील काथारा शून्यावरती बाद. राऊंड ऑफ ॲक्शनने तुम्हाला खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. वाईड यॉर्कर असेल, स्लाइटली ओपिच, फुल लेंथ, यॉर्क लेंथ, ब्लॉक हॉल मधले जास्तीत जास्त चेंडू आपण या गोलंदाजांकडून पाहत असतो. डोंबिवली क्रिकेटमध्ये मी उंबारलीचा सचिन भोईरला वारंवार बघितले. मलंगडामध्ये काकडवालचे गोलंदाज असतील महेश साळवी, कदम साळवी हे वारंवार राऊंड ऑफ ॲक्शनने गोलंदाजी करतात. इकडे खास करून नितलसचे प्रमोद पावशे असतील, नामवंत गोलंदाज आहेत जे राऊंड ऑफ ॲक्शनने गोलंदाजी करतात. हॅम ॲक्शनने तुम्हाला बऱ्याच वेळेला गोलंदाज प्रामुख्याने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. पण प्रत्येक संघामध्ये क्वचितच राऊंड ऑफ ॲक्शनने गोलंदाजी करणारा गोलंदाज असतो. धावसंख्या धावफलकावरती सध्या 10 विकेट पडलेल्या आहेत. त्या 3 नवीन फलंदाज. प्रेम पावशेचा पुन्हा यॉर्कर, सन्मान तुम्हाला द्यावाच लागेल. बॅकलिपला खाली आणलं, ते आणण्यास भाग पाडणारा चेंडू होता प्रमोद पावशेचा. डॉट बॉल, डिसिप्लिन बॉलिंग. सध्या तरी पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव आणि 1 विकेट आलेली आहे. प्रेम काथारा इज ऑन स्ट्राइक. एज यावेळेला मागे दिनेश पावशेने टिपलाय. झेल फलंदाज आणखी गोतोय फेल. धक्का बसतोय चौथा बॅटिंग करणाऱ्या गौरी स्पोर्ट्स नेवाळीला. माजी उपसरपंच नितलस ग्रामपंचायतीचे आदरणीय रतनजी भोईर साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. नितलस संघ जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो मोठ्या संख्येने त्यांचा चाहता वर्ग येत असतो. मग ती स्पर्धा कुठेही असो. आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आयोजक राहुलजी सांगळे यांच्याकडून त्यांना आमंत्रण आहे. माझे उपसरपंच रतनजी भोईर साहेब या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत.
बॉलची चाच पडताना कळण्यात आली आणि पुन्हा एकदा आता नवीन बॉल देण्यात येईल. लिमिटेड ओव्हर आहे. बॉल बऱ्याच वेळेला भिजतो, खराब होतो, त्याच्यावरती घाण बसते, त्यामुळे देखील बऱ्याच वेळेला चेंडू चेंज करण्यात येतो. पण व्हॅलिड रिझन असल्याशिवाय अंपायर्स देखील चेंडू चेंज करून देणार नाही. त्यांनी बघितलं अंपायर्सने अगोदर दोघांनी की चेंडूला काय झालेलं आणि त्या बघितल्यानंतर त्यांनी डिसिजन घेतला की आता चेंडू आपल्याला नवीन द्यावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती 10. प्रत्येक इनिंग अगोदर देखील प्रत्येक संघाचे फलंदाज चेंडूला चेक करतात. टेनिस बॉल मध्ये देखील बऱ्याचशा आता व्हरायटीज आलेल्या आहेत. सुरुवातीला आपण MRI त्यानंतर कॅप्टनचे चेंडू यूज केले जायचे. आता 70-70 फुल टॉस, निविया, सिक्सर अशा बऱ्याचशा कंपनीज आलेल्या आहेत मार्केटमध्ये. त्यामुळे विविध टेनिस बॉल तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय निवियाचे बॉल आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा. प्रगतीपथावर आता दुसरं षटक आहे. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय प्रमोद पावशे. पुन्हा स्लाइटली ओव्हर पेच होता. ऑफ साइडला हलका ड्राईव्ह केला, शॉर्ट कव्हरला फिल्डर मिड ऑफचा सेकंडचा कॉल. वेळ फार घेतलाय थ्रो करत असताना आणि धावा मिळत असताना आपण पाहतोय त्या दोन धावांनी धावसंख्या पुढे चालले 12 वरती. संथपणे हा डाव चाललाय, पण या डावाला 4 जोन आता पुढे न्यावं लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. ठीक आहे, अगोदरचा रस्ता थोडासा खराब होता, आपण गाडी स्लो चालवली. आता समोर हायवे समजून तुम्हाला गिअर टाकावे लागतील आणि वेगाने पुढे जावं लागेल. समोर संग्राम 11 नितलसची बॅटिंग ऑर्डर येईल सेकंड इनिंग मध्ये. धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळते ती 12. षटकातील शेवटचा चेंडू असेल. पावशेने या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत, तर महत्वपूर्ण 2 विकेट देखील त्याने मिळवून दिलेल्या आहेत. ऑन साइडला फ्लिक केलेल्या डीप मिड विकेट मध्ये बॉल. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग, थ्रो येतोय, मिळते 1 धाव. सो या षटकामध्ये आल्या फक्त 4 धावा, 2 विकेट आले आणि बॅटिंग करणारा गौरी स्पोर्ट्स नेवाळीचं धावफलक विकेट पडलेले ते टोटल 4 आणि 4 विकेटच्या बरोबरीनं धावफलकावरती सजलेल्या त्या 13 धावा. बरोबर 2 षटकांमध्ये तुम्ही 11 मिनिटं घेतलेले आहेत. जो मध्ये पॉज आला होता तो टाइम वगळता तुम्ही 11 मिनिटं घेतलेले. 4 मिनिटं शिल्लक आहे तिसऱ्या षटकासाठी, याची नोंद घ्या. फिल्डिंग करणारी टीम अर्थातच संग्राम 11 नितलस. अंश 11 खेळण्याने प्रिव्हियस मॅच जिंकलेली आहे. दमदार विजय होता त्यांचा. फार चांगली बॅटिंग केली भैरवनाथ रेडगरच्या विरुद्ध. साजेश माई जो मॅन ऑफ द मॅच देखील राहिला. पूल हा त्याचा आवडता फटका आहे, जो रोहित शर्माचा आपल्याला पाहायला मिळतो. जो पंटर रिकी पॉन्टिंगचा देखील आपल्याला पाहायला मिळतो. असे काही नामवंत फलंदाज आहेत ज्यांनी स्वतःची सिग्नेचर त्या फटक्याने बनवलेली आहे. सॉफ्ट हँड अटॅक करावा लागेल. आता धावा तुम्हाला वेगाने बनवाव्या लागतील. डाव पहिला, धावसंख्या सध्या बनलेल्या त्या 14 धावा. प्राप्ती लाईव्ह ही वाहिनी या स्पर्धेचं टेलिकास्ट करते. ऑनलाईन देखील बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. आफ्टरनून सेशन मध्ये आपण पाहतो या 2 संघांना, गौरी स्पोर्ट्स नेवाळी आणि संग्राम 11 नितलस. लॉफ केलाय, लॉंग ऑन द फिल्डर, मिस टाइम आहे. होम डिलिव्हरी, जिथे उभा होता फिल्डर त्याच्या हातामध्ये बॉल आलाय. फलंदाज बाद. यस, आणि को इन्सिडेन्स आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय. अतुलच्या दुसऱ्या बॉलवरती विकेट पडली होती, प्रमोदच्या दुसऱ्या बॉलवरती विकेट पडली होती, तर साहिलच्याही दुसऱ्या बॉलवरती विकेट पडली आहे. यंगस्टर मिळालेले आहेत संग्राम 11 नितलसला, आणि ज्या ज्या संघाला चांगले यंगस्टर मिळतात तो संघ सध्या तरी चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतो. अतुल काठे सध्या गोलंदाजी करत असताना साहिल तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबर लास्ट इयरला सिद्धार्थ भोपीची मी एक मॅच बघितली होती जिथे त्याने फिनिश केलं होतं षटकाराने. यंदाच्या अंगामध्ये देखील फार चांगले बॅटिंग करतात सिद्धार्थ भोपी. असे काही यंगस्टर आहेत या संघाला मिळालेले आहेत, आणि त्यामुळे फार चांगला खेळ संग्राम 11 नितलस करतोय. पण आता सिनियर्सला देखील खेळावं लागेल. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट्स नेवाळीचा
अगोदर काय घडलंय त्यापेक्षा आपल्याला काय घडवायचं आहे लक्ष याकडे द्यावा लागेल. पायाला लागण्या अगोदर बॅटला स्पर्श झाला होता. लाऊड साऊंड. एज घेऊन चेंडू पायाला लागलाय. सिंगल मिळतीये. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले ती 15 या आकड्यावरती. खास करून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये साईड अँगल आलेला त्यामुळे रनआउट बीमर या गोष्टींसाठी आपण रेफर करतोय. पण एज स्निकोमीटर अजूनही आलेला नाही. तो देखील येईल पण त्यासाठी आपल्या मॅनेजमेंट टीमला आयोजकांना फार पैसे मोजावे लागतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 15 धावा. 3 कॅमेऱ्यांसह ही स्पर्धा देखील कव्हर करण्यात येते प्राप्ती लाईव्ह द्वारे जे ब्रॉडकास्टिंग पार्टनर आहेत या स्पर्धेचे. ओहो वेगवान चेंडू. अपील स्ट्रॉंग आहे. पाहताही अपील करतायत. कॉट बँड साठी अपील आहे. दिनेश पावसे यष्टांच्या मागे असलेले 3ही फिल्डर जवळपास 4-5 फिल्डर त्या ठिकाणी अपील करत होते गोलंदाजासोबत. मात्र अंपायरचा स्पष्टपणे नकार आलाय. कदाचित बॅक ट्रॅक झाली का ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ते पाहूयात आता पुन्हा. राऊंड द विकेटने गोलंदाज हा बॅटचा फ्लो अगोदर मागे गेला आणि पास आउट झालेला बॉल. डॉट बॉल. धावा धावफलकावरती 15 षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. डिसिप्लिन बॉलिंग केलेली आहे प्रत्येक गोलंदाजामध्ये. पहिल्या षटकामध्ये गेल्या 9 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये फक्त आल्या 4. या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2. 1 विकेट आलेली आहे. अटॅक करतायत. एज घेऊन चेंडू चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला दिनेश धावतोय. फाईन लेगचा फिल्डर धावतोय. डीप मधून फिल्डर आलाय मात्र फलंदाज देखील धावता धावता 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 17 धावा. शांतपणे हा डाव चाललेला पुढे. सध्या आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या गौरी स्पोर्ट्स नेवाळीचा. बऱ्याचशा स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये श्री गणेश क्रिकेट क्लब तळोजी मजकूर आयोजित स्वर्गीय अक्षय बाळाराम पाटील स्मृती श्री छत्रपती ट्रॉफी 2025 डे नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. येत्या 14, 15, 16, 17, 18 जानेवारीला 13,000 प्रवेश फी. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय, चतुर्थ, पाचवा 25. मालिकावीर बाईक. 40 ग्रामीण संघ खेळतील मात्र थर्ड मॅनला टिपलाय झेल. तर साहिलने आणि 1 विकेट मिळवली. हे देखील षटक सक्सेसफुल राहिलं नितलस संघाच्या बाजूने कारण या षटकामध्ये आल्या त्या फक्त 4 धावा आणि विकेट मिळवले ते 2 गोलंदाज. साहिलने षटक संपन्न. 3 बॅटिंग करणाऱ्या गौरी स्पोर्ट्स नेवाळीचे विकेट पडलेले आहेत ते आतापर्यंत 6 आणि धावसंख्या धावफलकावरती आहे ती फक्त 17. 17ला 6 आफ्टर थर्ड ओव्हर. Seventeen for 6. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. दोन्ही संघांना सूचना आहेत. फिल्डिंग लगेच सजवून घ्या. आणि बॉलिंग मार्क वरती आलाय बर्थडे बॉय रोशन पावशे. वाढदिवसाच्या आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीम कडून कॉम्बॉक्सच्या वतीने रोशनला लक्ष शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. नावा धावफलकावरती 17. आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देव. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही तिच्या चरणी प्रार्थना. हा बॉल पाहतोय आपण ऑफस्टंपचा फार बाहेर. राईस देखील झालाय पण वाईटचा इशारा अंपायरचा. वाईटने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 18 धावा धावफलकावरती आहेत. जवळपास 15-18 धावा येणं तितक्याच गरजेचं आहेत या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये हल्ले तुम्हाला चढवावे लागतील. आज प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये रोशनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. संधी ही चात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. जर तुम्ही ती थोडा वेळ हातात धरली तर ते बिस्किट निघून जातं. डॉट बॉल. बॅटचा चेहरा उघडला होता. डेलिकेट टच स्पर्श करायचा होता. छेडखाणी करायची होती फलंदाजाला. चेंडू जो बाहेर निघत होता त्याला पण ते जमलं नाही. डॉट बॉल. पहिला वाईट नंतर डॉट आला रोशन कडून. धावसंख्या स्थगित आहे 18 वरती. ओहो जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा अभाव जाणवतोय.
पडल्या बरोबरच्या पद्धतीने बॉल राईज झाला आणि इनफिल्ड मध्ये असलेले सर्व खेळाडू रोशनला मात्र मोटिवेट करतायत. गरजेच्या त्या गोष्टी. 2 डॉट बॉल आलेले आहेत. ऑफ साइडला समोर खेळायचं होतं, आतमध्ये लागलाय बॉल, चालला मिड विकेटला. सेकंडचा कॉल असेल का? डीप मधून फिल्डर स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय आणि ते फलंदाज बादी झालेल्या 1 शॉट म्हणजे एकही धाव मिळणार नाही. धावा 18ला थांबलेल्या आहेत आणि 18ला बसतोय तो 7वा झटका गौरी स्पोर्ट्स नेवाळीला. धावफलकावरती आपण पाहतोय ते 18 धावा ऑलरेडी बनलेला नाही आणि 3 रनची पॅनल्टी देखील बसलेली आहे. वेळेवरती पोहोचा प्रत्येक संघाला हीच सूचना असेल. 18 धावा आहेत, विकेट 7 पडलेल्या आहेत. नवीन फलंदाज येतोय प्रणय, जो स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉल अजूनही शिल्लक आहेत. या षटकातील ते 3 पहिला वाईड नंतर 3 डॉट बॉल आलेले आहेत. डिसिप्लिन बॉलिंग. या बॉलिंग युनिटने आज जबरदस्त बॉलिंग केलेली आहे. अतुल काठे, प्रमोद पावशे, साहिल, आता रोशन. यानंतर विनर मागच्या मॅचचे विनर अंश 11 खेळणे खेळतील या मॅचच्या विनर सोबत. या नंतरच्या मॅच मध्ये बी पोलचे 8 संघाच खेळणार आहेत. चला वेळ जास्त घेऊ नका आता प्लीज. हरी अप. हो इथे बॉल राईज झालेला आहे पण अंपायरचा इशारा वाईड. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर निघालाय. धावसंख्या धावफलकावरती 19 आपण पाहतोय. विकेट 7 पडले. एका मागोमाग विकेट पडलेल्या आहेत. एकही फलंदाजाला खेळपट्टीवरती जास्त टाइम स्पेंड करता आला नाही. अटॅक करण्याचा प्रयत्न ते करत होते वारंवार. डॉट बॉल, विकेट खेचून मारण्याचा प्रयत्न पण इथे येतोय डॉट बॉल. बॅट स्विंग जबरदस्त आहे पण चेंडूवरती नजर नव्हती. आय कॉन्टॅक्ट त्यांचा फार लवकर तुटला होता. मोठे फटके खेळण्यासाठी अगोदर तुम्हाला चेंडूच्या रेषेमध्ये यावं लागतं. चेंडूचा वेग काय ते पाहावं लागतं. त्यानंतरचं तुमचं शॉट सिलेक्शन, त्यानंतर टायमिंग, ताकद. इथे पूर्णपणे फसवलं. पेस व्हेरी फार चांगल्या पद्धतीने करतोय गोलंदाज आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खाली आपण 4 संघ पाहतोय. बी पोलचे कोण वर्सेस ओवे आणि त्यानंतर स्वर्गीय भरतदादा 11 पडगे आणि मार्शल जनुमान नितलस हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. लॉंगला चेंडू चालला. फिल्डरने मिस्टेक केली यावेळेला. फर्स्ट इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. थर्डचा कॉल आणि पाहता इथे धावा पूर्ण होत्या 3 आणि 4चा देखील प्रयत्न आहे पण आता त्या अंपायरने घोषित केल्या का डाव संपला. फर्स्ट इनिंग कंप्लीट होती. धावसंख्या धावफलकावरती विकेट पडलेले असताना 7 धावा पाहायला मिळतात आपल्याला. त्या 22. 3 रन्स पॅनल्टी झाल्या 19. टार्गेट आहे 20 धावांचं. संग्राम 11 इथलं समोर टार्गेट 20चं 20 धावांचं. दोन्ही संघ लक्षात घ्या. गौरी स्पोर्ट्स नेवाई 20चं टार्गेट आहे. संग्राम 11 इथलाच 20 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे.
टेनिस बॉल क्रिकेट इतकं डेव्हलप होत आहे आणि आज ग्रामीणचे बरेचसे खेळाडू इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सीझन मध्ये देखील खेळत आहेत. रायगडाचे बरेचसे खेळाडू आहेत, भिवंडीचे आहेत, कल्याण डोंबिवलीचे आहेत आणि या सर्व खेळाडूंचा आपल्या प्रत्येकाला अभिमान देखील आहे. या मॅच मध्ये 20 धावांचं फक्त लक्ष आहे आणि ऐकूयात मी तुर्तास थांबेन, पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय इथले स्थानिक समालोचक. खरं तर या विभागाने प्रचंड प्रेम ज्यांच्यावरती केलेलं आहे आणि राष्ट्रीय भाषा हिंदीमधून शेरो शायरी के साथ पुन्हा एकदा AK-47 लोड करून येत आहे तुमच्या समोर बाबूशाहजी. थँक्यू. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया करण सर. चलेंगे फिर से एक बार. कितना इंसान की ज़िंदगी क्या कि नई शुरुआत और जब पहली मैच रहती है भला ही आपने कितनी मैचेस खेल लिए हैं, कितनी यहाँ पर रन बना लिए हैं, लेकिन जब पहली मैच किसी टूर्नामेंट में खेलने जा रहे हो एक अच्छा शुरुआत का सोच रहेगा यहाँ पर. तो चलिए 20 रनों की टारगेट्स यहाँ पर. और पहली गेंद के ऊपर देखिए बात करेंगे. इस वक्त संग्राम 11 में देखिए सबसे घातक फॉर्म से गुजरने वाले खिलाड़ी प्रतीक सांगड़े देखिए इनके बल्ले से आता हुआ 6 रन. यहाँ पर गेंदबाजी में तैयार देखिए यहाँ से सोनू कातारा. बहुत बढ़िया गेंदबाज है, मजेदार खिलाड़ी हैं. गौरव स्पोर्ट है नेवाल टीम की बात किया जाए ना, ये अच्छी जिद्दी जुनून टीम है, लेकिन से उन्हें तलहा से इस साल में एक बड़ी कमबैक का मैं कहूँगा. थोड़ा संघर्ष का कहीं रन नहीं बन रहा है. राजेश दादा कातारा देखिए हम देख सकते हैं विकेट कीपर से आकाश दादा कातारा अष्टविनायक दावा के ओनर से एक नेक दिल इंसान MLA ट्रॉफी को क्या खूब अंजाम देते. लेकिन प्रतीक सांगड़े कल कुटारी के मैदान पर भी देखिए बात करेंगे संघर्ष किए थे और रोहित घरत के ऊपर जो धाकती चुई टूट पड़े थे, लेकिन जैसे इनका विकेट गिरा था उसके बाद टीम ने थोड़ा घुटना टेका था. भाई सचिन सेठ भाया सेठ पाटिल देखिए बात करेंगे बहुत अच्छा इस टूर्नामेंट के लिए योगदान से. और चलिए ज़्यादा पाव से देखिए बात करेंगे संग्राम 11 इस टीम के लिए देखिए बहुत बेहतर से, लेकिन कोई बात नहीं, यहाँ पर हार जीत होता रहता है. 10 तक पहुंच गए हैं केवल और 10 रनों की जरूरत है क्योंकि 3 रनों का पेनल्टी था जिसके कारण ये टारगेट और छोटा बन गया. और शायद आज एक टीम सुपर 6 में पहुंचेगा. पहला टीम आज इस टूर्नामेंट का कोई होगा जो ट्रॉफी तक पहुंचेगा. और खेलने टीम एकदम ट्रॉफी के करीब है, क्या उनको ये करीब ही ले जाएगा सुपर 6 तक? क्योंकि लंबी समय से मैच के बाद देखिए पूरी उनकी टीम ट्रॉफी के सामने बैठे हुए हैं. लेकिन देखते हैं अगर रिश्ता वहां से कितनी मजबूत बनी होगी ये कहना कठिन है. अभी भी देखिए बहुत टीम है, इसके बाद और 4 टीम देखिए जहां पर और यहाँ पर देखिए कैच का मौका था यहाँ से. लेकिन देखिए यहाँ से अगर संग्राम 11 जीत कर आती है, आज संग्राम 11 में देखिए कहीं ऐसे खिलाड़ी नहीं है, राहुल नहीं है, ओमकार नहीं है, लेकिन किसी भी फिर भी हम कम नहीं मान सकते हैं. प्रतीक सांगड़े हैं, साहिल हैं, टीम ने पहली मैच जीते हैं. और फिर भी मैं कहूँगा कहीं ना कहीं थोड़ा सा अनसिलेबस खेलने टीम पूरी टीम है उनकी,
पल्ला भारी रहेगा अगला मैच के लिए। यहाँ से जो भी टीम आए विनर विनर के बीच में खेला जाएगा। स्कोर देखिए 13 रन से। बहुत बढ़िया, देखिए बात करेंगे। नहीं, मैच हार जीत होता रहता है, लेकिन इस गौरी स्पोर्ट का जाए तो नाम बहुत बड़ी है। इस साल देखिए वोलोली टीम भी उस नाम से खेल रही है। हाँ, सेरा आई नहीं लगता मुझे टिया। राजेश दादा कातारा देखिए बात करेंगे, इनके खास प्राइवेट बॉडीगार्ड कल कुटारी में पहुंचे थे। चलिए प्रतीक सांगड़े देखिए खड़े खड़े खेलने की इनके अंदर क्षमता रहती है भाई। राम पाटिल सर देखिए थोड़ी अनोखी अंदाज में 6 रन देते हुए यहां से केवल 1 रनों की यहां से जरूरत है। कोई बात नहीं, गौरी स्पोर्ट्स वाली टीम में हार जीत होता रहता है, लेकिन जिस दिन आपकी जीत का सिक्का चलेगा, हेड भी आपकी होगी, टेल भी आपकी होगी। तो चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच, भलाई सफलता हाथ नहीं लगी है, लेकिन बर्थडे बॉय आखिरी ओवर में देखिए बात करेंगे। एक नबी तुली गेंदबाजी, अगर वो खराब फील्डिंग ना होती ना वहां 3 रन जाता, तो कुछ 2 वाइड डाले थे सिर पे, लेकिन पूरा ओवर अच्छा था।